नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी 24 आपल्या सगळ्यांच्या या हक्काच्या चॅनलवर मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. गेल्या 2 ते 3 दिवसापासून व्हिडिओ येऊ शकलेला नाही आहे, कारण शाळेचे कामं जरा खूप वाढलेली आहेत. परीक्षेचा कालावधी आहे, त्यामुळे जरा व्यस्त होतो. आज पुन्हा एकदा आपल्यासाठी एक महत्त्वाच्या विषयावर व्हिडिओ घेऊन आलेलो आहे, कारण आज महत्त्वाचा दिवस आहे. होय, आज दुर्गा अष्टमी आहे. आपल्यातल्या अनेकांना माहिती असेल किंवा काहींना माहिती नसेलही. तर आज दुर्गा अष्टमी आहे आणि दुर्गा अष्टमी हा आपल्या कुलदेवीच्या सेवेतला सगळ्यात महत्त्वाचा दिवस असतो. तर या दिवशी आपल्याला काही विशेष सेवा आपल्या दिंडोरी प्रणित मार्गामध्ये सांगितलेल्या आहेत. तर ह्या सेवा आपल्याला आज आवर्जून करायच्या असतात. आपल्या घराच्या सुरक्षेसाठी, कुलदेवीच्या आशीर्वादासाठी आणि आपल्या कुलदेवीचा सेवेचा एक मुख्य भाग म्हणून ही सेवा आपल्याला प्रत्येकाला करायची असते. आणि विशेष म्हणजे घरातल्या कुलस्त्रीने, आपल्या घरातली जी मुख्य स्त्री आहे, कुलस्त्री आहे, तिने. जर आपण सेपरेट कुटुंब असणार तर आपण स्वतः महिला भगिनींनी ही सेवा करायची आहे, किंवा आपण एकत्रित कुटुंब पद्धतीत जरी असणार तरी घरातली जी सून असेल तर कृपया आपण या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यायचं आहे, या सेवेकडे लक्ष द्यायचं आहे. तर काय करायचं आहे आपल्याला आज दुर्गाष्टमीच्या या शुभ मुहूर्तावर, चला जाणून घेऊया. तर बघा, आज आपल्याला आपल्या घराचं आणि आपल्या दुकानाचं, आता दुकान म्हटलं म्हणजे प्रत्येकाचं दुकान असेलच असं नाही आहे. दुकान म्हणण्याचा अर्थ असतो की आपला जो काही व्यवसाय असेल, आपण जो काही व्यवसाय करत असणार, ठीक आहे, व्यावसायिक लोक असतील तर दुकान असेल किंवा इतर काही व्यवसायाचं ऑफिस असेल, है ना, आपल्या व्यवसायाशी संबंधित जे काही आपलं क्षेत्र असतं, ठीक आहे, ऑफिसही असू शकतं फक्त एक. तर असं आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी आणि आपल्या राहत्या घराच्या ठिकाणी त्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला आजच्या दिवशी 3 यंत्र आपल्याला लावायची आहेत. कोणती 3 यंत्र? तर पहिली गोष्ट, पहिलं यंत्र म्हणजे आज आपल्याला विशेष करून 64 योगिनी यंत्र हे आपल्या दुकानाच्या, व्यवसायाच्या आणि घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचं आहे. पंचोपचार पूजन करून आणि काही सेवा आहे ते मी सांगणार आहे, ठीक आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, सगळं सांगणार आहे. तर पहिलं तर आपल्याला 64 योगिनी यंत्र आज स्थापित करायचं आहे आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर. त्याच्यानंतर आपल्याला वास्तुयंत्र लावायचं आहे. त्यानंतर आपल्याला विजय पंचदशी यंत्र, 64 योगिनी यंत्र, वास्तुयंत्र आणि विजय पंचदशी यंत्र, हे 3 यंत्र आपल्याला आपल्या राहत्या घराच्याही आणि व्यवसायाच्या ठिकाणी प्रवेशद्वारावर, मुख्य प्रवेशद्वारावर लावायचे आहेत. कसे लावायचे आहेत ते देखील सांगतो. तर बघा, यापैकी जे 2 यंत्र आहेत, वास्तुयंत्र आणि विजय पंचदशी यंत्र, तर या दोघं यंत्रांना आपल्याला आणून त्यांना पाण्याने धुवून घरामध्ये, देवघराजवळच आपल्या, त्यांचं फक्त पंचोपचार पूजन करायचं आहे, ठीक आहे. पंचोपचार पूजन म्हणजे आपण जे हळदी, कुंकू, अष्टगंध आणि अक्षदा, ठीक आहे, हळद, कुंकू, अष्टगंध आणि अक्षदा आणि फूल व्हायचं आहे. तर या 5 गोष्टींनी या यंत्रांचं पूजन करायचं आहे. त्याच्यानंतर काय करायचं की दोघं यंत्रांना हातात धरून एकसाथच, दोघं यंत्र म्हणजे वास्तुयंत्र आणि विजय पंचदशी यंत्र, दोघं यंत्रांना हातात धरून म्हणजे आपण देवघरासमोर दिवा लावायचा, धूप लावायची, ठीक आहे, धूप किंवा अगरबत्ती जे काही असेल आपल्याकडे, तर धूप अगरबत्ती लावायची. आणि दोघं यंत्रांना हातामध्ये धरून आपल्याला काय करायचं की त्या धूप किंवा अगरबत्तीपासून थोड्या वरती धरून तो जो काही धूर जो काही पसरत असतो अगरबत्तीचा, तर त्या धुरामध्ये दोघं यंत्रांना धरून एक माळ म्हणजे 108 वेळा आपल्याला श्री स्वामी समर्थ मंत्राचा जाप करायचा आहे, ठीक आहे. तर या पद्धतीने श्री स्वामी समर्थ मंत्राचा 1 माळ जाप करून दोघं यंत्रांना धुपवून घ्यायचं आहे आपल्याला, ठीक आहे. आणि त्यानंतर पूजन तर आपण पंचोपचार त्यांचं केलेलंच आहे. आणि या दोघं यंत्रांना आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर थोडं वरच्या दिशेला, योग्य ठिकाणी, जिथे सहसा कोणाचा हात लागणार नाही अशा ठिकाणी आपल्याला टेपने वगैरे, किंवा तुमच्याकडे काही ग्लू असेल तर त्या पद्धतीने मुख्य प्रवेशद्वाराला दोघं यंत्र चिटकून द्यायची आधी, ठीक आहे.
त्यानंतर राहिलं तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं, ते म्हणजे 64 योगिनी यंत्र हे प्रत्येक घराच्या दारावर असलंच पाहिजे. घर आणि व्यवसायाच्या ठिकाणी पण मुख्यद्वारावर 64 योगिनी यंत्र असलंच पाहिजे. तर हे यंत्र घ्यायचं आणि त्या यंत्राला आपल्याला काय करायचं आहे, तर ते 64 योगिनी यंत्र काय असतं ना, 64 योगिनी असतात. ठीक आहे, देवकन्या असतात त्या 64 योगिनी. तर त्या 64 योगिनींच्या आपल्या घरावर कृपादृष्टी राहावी यासाठी 64 योगिनी ह्या आपल्या घरावर फक्त कृपाच नाही, तर त्यांचा आशीर्वाद आपल्याला जर लाभत असेल, त्यांची कृपा आपल्या घरावर राहत असेल, तर आपल्या घराला एक विशेष प्रकारचं संरक्षण या 64 योगिनींचं लाभतं आणि त्यांच्या योगे आपल्या घराला अनेक फायदे आहेत, अनेक आहेत. मी फक्त काही थोडकेच तुम्हाला सांगू इच्छितो. जसं की मुख्य गोष्ट म्हणजे आपल्या घरामध्ये जी लक्ष्मी स्थिर न राहण्याची समस्या असते, तर त्याच्यात आपल्याला खूप फायदा होतो की आपल्या घरात लक्ष्मी स्थिर राहायला लागते, लक्ष्मी टिकून राहायला लागते. जो पैसा येतो आणि लगेच पाण्यासारखा जातोही. तर ह्या समस्येला ह्या यंत्राच्या प्रभावाने आपल्याला खूप खूप मदत होणार आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट की आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कायम भरभराट राहते. अन्नधान्याची कधी कमतरता भासत नाही. घरात भरभराट राहते. यापेक्षा आपल्याला आणखी काय वेगळं हवं असतं आयुष्यात. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये हे यंत्र फार प्रभावी आहे त्या गोष्टीसाठी. आणि त्याचप्रमाणे आपल्या घराला अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या जे नजरदोष वगैरे होतात किंवा बाहेरचं काहीही असेल, म्हणजे अनेक लोकांनी काही पराक्रम आपल्या बाबतीत करत असतील, तर अशा नकारात्मक गोष्टींचा प्रभाव हा आपल्या दारावर जर 64 योगिनी यंत्र पंचोपचार पूजन करून स्थापित असेल, तर अशा नकारात्मक गोष्टींचा प्रभाव आणि प्रवेश हा आपल्या घरात होत नाही, तो तिथेच नष्ट होतो. तर हे आपल्याला प्रचंड सुरक्षा देतं. ठीक आहे, म्हणून हे यंत्र मी सांगतो की प्रत्येक घराच्या दारावर असलंच पाहिजे. तर हे 64 योगिनी यंत्र आहे. याच्यात 64 योगिनी ज्या असतात, देवकन्या असतात, तर त्यांची स्थापना 64 देवींची स्थापना या यंत्रावर असते. तर आपल्याला काय करायचं आहे, या यंत्राला आणून त्याला धुवून वगैरे पाण्याने स्वच्छ धुवून कोरडं करायचं. देवघरात देवांसमोर, स्वामींसमोर ठेवायचं. स्वामींना नमस्कार करून एक माळ आपल्या श्री स्वामींचा जाप करायचा आहे फक्त. ठीक आहे, एक माळ श्री स्वामी समर्थ जाप करायचा. एक माळ त्यानंतर नवार्ण मंत्राचा, म्हणजे आई भगवतीचंच ते यंत्र आहे, त्यामुळे आई भगवतीच्या मंत्राचा नवार्ण मंत्र जो आपण आपल्या नित्यसेवेत रोज घेत असतो रात्री, कोणता आहे रोजच्या लोकांना माहिती असेल, काहींना माहिती नसेल म्हणून सांगतो. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. काय मंत्र आहे? ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. हा नवार्ण मंत्र आहे. तर या मंत्राचा देखील एक माळ जाप करायचा आहे. एक माळ स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ मंत्र आणि एक माळ नवार्ण मंत्र जाप करून त्यानंतर थोड्या अक्षता है ना, अखंड अक्षता घ्यायच्या, तुटलेल्या वगैरे नसायला पाहिजे. अखंड अक्षता थोड्या घ्यायच्या आहेत आणि या 64 योगिनींच्या नावासकट 64 योगिनींचे नावं असतात आणि त्या नावाच्या मंत्राच्या पुढे स्वाहा असतं. ठीक आहे, तर हे असे 64 मंत्र असतात या 64 योगिनींचे. प्रत्येक त्यात 64 त्या ठिकाणी खाते आहेत या यंत्रावर. तर त्या प्रत्येक एका खात्यावर एका योगिनीच्या मंत्राचा जाप करून, म्हणजे तिचं नाव घेतलं की तिचं नंतर स्वाहा असतं, तर स्वाहा म्हणून एक तांदूळ त्या एका चौकटीत म्हणजे एका खात्यामध्ये आपल्याला ठेवायचं आहे. असे 64 योगिनींचे 64 मंत्र आहेत. प्रत्येक मंत्राचा जाप करून एक तांदूळ त्याच प्रत्येक योगिनीच्या एका चौकटीत आपल्याला ठेवायचं आहे. ठीक आहे, तर हे जे 64 योगिनींचे मंत्र आहेत, नाम आहेत, ते मी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळी माहिती देत आहे. तर ते 64 नावं घेऊन एक एक करून त्या 64 खात्यांवर आपल्याला त्यांना अक्षता अर्पण करायचे आहेत. अशा प्रकारे करून त्यानंतर सेम पंचोपचार पूजन करायचं आहे. हळदी कुंकू अक्षता लावून, अष्टगंध लावून आणि फूल असेल तर फूल वाहून, धूप दीप ओवाळून आणि महाराजांना नमस्कार करून मग हे यंत्र आपल्या दरवाजाला, मुख्य दरवाजाला व्यवस्थितपणे योग्य जागेवर, हात कोणाचा लागणार नाही असं थोडं वरती चिटकवायचं आहे. ठीक आहे, याप्रमाणे आज प्रत्येकाला दुर्गाष्टमीच्या दिवशी आज प्रत्येकाला हे करायचं आहे. याच्याने आपल्या घराला, परिवाराला आणि आपल्या जीवनाला
प्रचंड मोठी सुरक्षा लाभत असते. त्यानंतर आपण सोबत मी तुम्हाला वास्तुयंत्र देखील सांगितलं आज, आणि कारण या वास्तुयंत्राच्या प्रभावाने, वास्तुयंत्र हे आपल्या घरातील जे काही वास्तुदोष असतात लहान मोठे ते आपल्याला माहिती नसतात, तर वास्तुदोषांची जी तीव्रता असते ती वास्तुयंत्राने कमी होत असते. ठीक आहे. तर कळत नकळत आपल्या घरात जे काही वास्तुदोष आलेले असतील, होत असतात, आपण अनेक वास्तुदोष नसतात, आपण ते नंतरून निर्माण करतो. चुकीच्या जागी चुकीची वस्तू ठेवून आपण वास्तुदोष निर्माण करतो. तर अशा लहान मोठ्या दोषांमुळे जे काही आपल्याला त्रास किंवा निगेटिव्ह प्रभाव होत असतात, तर त्यांना शमवण्याचं काम आपल्या दारावर असलेलं वास्तुयंत्र करत असतं. तर ते वास्तुयंत्रही आपण लावणार आहोत आजच्या दिवशी. आणि त्यानंतर आपलं विजय पंचदशी जे यंत्र आहे, तर हे अतिशय शुभ यंत्र आहे. शुभ शक्तींना, शुभ पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्सना हे आपल्या जीवनात आणि आपल्या घरात आकर्षित करत असतं. ठीक आहे. सकारात्मकता आपल्या जीवनात आणि आपल्या घरात निश्चित या यंत्राने घडत असते. तर असे 3 प्रभावी यंत्र आज आपल्याला काही करून आपल्याला लावायचे आहेत आपल्या प्रवेशद्वारावर, मुख्यद्वारावर. आणि आता हे यंत्र कुठे असतील, तर बघा, हे यंत्र तुम्हाला कुठल्याही दिंडोरी प्रणित केंद्रावर, आपल्या आजूबाजूला जिथे कुठे दिंडोरी प्रणित केंद्र असेल, तर आज लवकर जायचं आहे आणि हे 3 यंत्र घेऊन यायचे आहेत. 3 भेटले तर उत्तम, 3 नाही आपल्याला उपलब्ध झाले तर कमीत कमी 64 योगिनी यंत्र तरी आज आणायचं आहे. ते नक्की भेटेल आपल्याला कुठल्याही दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ केंद्रावर आपल्याला नक्की मिळणार आहे. तर ते घेऊन या लवकरात लवकर आणि आपल्या घराच्या प्रवेशद्वारावर आज हे 3 यंत्र या पद्धतीने सांगितल्याप्रमाणे नक्की स्थापित करा. ठीक आहे. त्यानंतर आणखी एक आता राहिली महत्त्वाची गोष्ट, की आज हा आपल्या कुलदेवीच्या सेवेचा दिवस असल्यामुळे आपल्याला आजच्या दिवशी विशेष करून दुर्गा सप्तशती जो ग्रंथ आहे, मराठी असेल आपल्याकडे किंवा म्हणजे प्राकृत असेल किंवा संस्कृत असेल, जो कोणता असेल, तर त्याचं एक पूर्ण पाठ, दुर्गा सप्तशतीचा एक पूर्ण पाठ आपल्याला, म्हणजे घरातील आपण ज्या कोणी भगिनी असतील तर आपल्याला निश्चित एक पाठ आज आपल्या घरामध्ये पठण करायचा आहेच आहे. आणि शक्य असेल तर आज उपवास करा, चांगलं आहे. ठीक आहे. पण दुर्गा सप्तशतीचा पाठ निश्चित करायचा आहे. ही एक सेवा. आणि त्यानंतर एक शेवटची सेवा आज आपल्याला करायची आहे, की जर आपल्या घरामध्ये श्रीयंत्र असेल, ठीक आहे, तर श्रीयंत्रावर आपल्याला एक सेवा करायची आहे. श्रीयंत्रावर आपल्याला श्रीसूक्त म्हणून किंवा ललिता सहस्त्रनाम स्तोत्र म्हणून आपल्याला श्रीयंत्रावर कुंकुमार्चन विधी करायचा आहे. ठीक आहे. कुंकुमार्चन म्हणजे आपल्या श्रीयंत्रावर आपल्याला कुंकू जो असतो, तर कुंकू आपल्याला मधल्या बोटामध्ये आणि या ठिकाणी, ठीक आहे, असा पकडून, अंगठ्यामध्ये पकडून आणि मधल्या बोटामध्ये पकडून कुंकू वरून खाली श्रीयंत्रावर वाहत चालायचं आहे. आणि तो वाहिलेला कुंकू म्हणजे कसा व्हायचा आहे, की तुम्हाला श्रीसूक्ताचं पठण करायचं आहे, श्रीसूक्ताचा किंवा ललिता सहस्त्रनाम स्तोत्र. तर त्याच्यात जो एक एक श्लोक असतो, एक एक श्लोकाला, प्रत्येक श्लोकाला एक एक चिमटी कुंकू श्रीयंत्रावर व्हायचं आहे. असं त्याचं पूर्ण पठण झाल्यानंतर जो खाली पडलेला जमलेला कुंकू आहे, म्हणजे ताटात हे करायचं आहे. ठीक आहे. खाली एक ताट घ्यायचं आहे. मग जो पडलेला कुंकू असेल तो नंतर पठण झाल्यानंतर गोळा करायचा आणि आपण भगिनींनी रोज मग आपण कपाळाला जो कुंकू लावता, तर तो हाच कुंकू वापरायचा आहे. हा एका डबीत भरून ठेवायचा आहे. कुंकुमार्चन केलेला कुंकूच आपण स्त्रियांनी आपल्या कपाळावर लावायचं आहे. ठीक आहे. याच्यामुळे आपलं जे काही हे असतं, आपले मिस्टर असतील किंवा आपल्या वैवाहिक जीवनाला खूप उत्तम अशी सुरक्षा लाभते आणि खूप सकारात्मकता आपल्या नात्यामध्ये येत असते. ठीक आहे. तर ही एवढी सेवा आजच्या दिवशी 3 यंत्र जे मी सांगितले ते स्थापित करायचे आहेत मुख्य प्रवेशद्वारावर, राहत्या घराच्याही आणि व्यवसायाच्या ठिकाणीही मुख्यद्वाराला 3 यंत्र लावायचे आहेत. त्याच्यानंतर आपल्याला आवर्जून आपल्या घरामध्ये आज दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे, किंवा व्यवसायाच्या ठिकाणी आपण केला तरी उत्तम आहे. व्यवसायाच्या ठिकाणी, ऑफिसच्या ठिकाणी जे काही असेल तिथेही केला तरी उत्तम आहे. तर दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे. आणि आपल्या घरातील श्रीयंत्रावर जर असेल तर श्रीयंत्रावर आजच्या दिवशी आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे. ठीक आहे. एवढ्या सेवा आज दुर्गाष्टमीला आपल्याला आवर्जून करायच्या आहेत. हा दिवस फार विशेष असतो. आजच्या दिवशी या सेवा केल्या तर याचा प्रभाव 10 पटीने जास्त लवकर आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे. आणि ज्यांना नाहीच आज शक्य झालं तर इतर दिवशीही तुम्ही बुधवारी वगैरे किंवा मंगळवारी तुम्ही
दुर्गा तुम्ही मंगळवारी सुद्धा 64 योगिनी यंत्र आणून ते लावू शकतात किंवा आता नाही जमलं तर निश्चित पुढच्या दुर्गा अष्टमीला नेक्स्ट टाइम जेव्हा येईल तेव्हा तर करायचंच आहे. पण आज आपल्या हातात वेळ आहे तर आज केलेलं कधीही उत्तम आहे. ठीक आहे. तर हा महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता वेळ जाण्याआधी. त्यामुळे थोडा घाईघाईतच व्हिडिओ बनवत आहे. काही चुकलं असल्यास क्षमा मागतो. आणि या व्हिडिओतली माहिती आपल्याला कशी वाटली ते नक्की कमेंट करून कळवा. आणि काही अडचण असेल सेवेबद्दल तर तसं मला कमेंटमधून तुम्ही विचारू शकता. आणि जे 64 योगिनींचे मंत्र वगैरे आहेत किंवा आज आपल्याला करावयाची एकूण सेवा तर ते डिटेल मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला देत आहे. जाऊन आपण चेक करून त्याचा वापर करू शकता. ठीक आहे. भेटूया पुढच्याच अशा एखाद्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या सगळ्यांना काळजी घ्यायची आहे आणि महत्त्वाचं म्हणजे स्वामींची सेवा करत राहायचं आहे. ठीक आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.